भारत विकास परिषद धुळे शाखा देवगिरी प्रांत वतीने राष्ट्रीय समूहगान, हिंदी संस्कृत लोकगीत व भारत को जानो राष्ट्रस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा संपन्न। धुळे शहरातील दाते रेजन्सी मालेगाव रोड धुळे या ठिकाणी आज दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता राष्ट्रीय समूहगान, हिंदी संस्कृत लोकगीत स्पर्धा व भारत को जानो स्पर्धेत राष्ट्रीय सामान्य ज्ञान स्पर्धा या ठिकाणी घेण्यात आल्या। या स्पर्धेचं उद्घाटन सकाळी 9 वाजता तर दुपारी 4 वाजता बक्षीस वितरण समारंभ पार पडला। या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा प्रमुख आघाडी जिल्हाध्यक्षा सौ धरतीताई देवरे, बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष संजयजी देसले, सायकोलॉजिस्ट वैशाली पाटील, आदर्श ग्रुप अध्यक्ष महेंद्र विस्पुते आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला। तर प्रसंगी या ठिकाणी स्पर्धेचे अ गटात डॉक्टर आगीवाला इंग्लिश स्कूलने प्रथम क्रमांक मिळवला, तर द्वितीय परिवर्तन विद्यालय, तृतीय पोद्दार इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल, ब वर्गात प्रथम छत्रपती राजे संभाजी विद्यालय, द्वितीय GRCT हायस्कूल, तृतीय पोद्दार इंटरनॅशनल स्कूल यांनी या ठिकाणी सहभाग नोंदवून सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना शाळांना पारितोषिक वितरण करण्यात आले। सन्मान चिन्ह देऊन प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। तर मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी झाले होते, स्पर्धक सहभागी झाले होते। तर कार्यक्रमासाठी अध्यक्ष राजेश वाणी, सचिव अजय कासोदेकर, संस्कार समन्वयक विजय सिंग सिसोदिया, प्रकल्प अनिल वाणी, सर्व मातृशक्ती व सदस्य परिवार भारत विकास परिषद धुळे शाखेचे पदाधिकारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला। त्या शासन महाराष्ट्रात दिग्गज राजकीय परिवारात आलेल्या आमच्या अध्यक्षा आमच्या सुनबाई आणि या स्पर्धेचं ते प्रायोजक सुद्धा आहेत, तर त्यांचं मी काही आभार व्यक्त करतो। त्यामुळे ज्यांनी आम्हाला सहकार्य केले ते आमचे दुसरे बंधू आणि आदर्श संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री महेंद्रजी विस्पुते सर यांनी आम्हाला या स्पर्धेत हातभार लावलाय, त्यांचे मी आभार व्यक्त करतो। ज्यांनी कमी वेळेमध्ये कॉन्फिडन्स मिळवून वाटतो आम्हाला, तरी पण त्यांनी आपल्या कसोटीला आमच्या भगिनी प्राध्यापिका सौ वैशाली चंद्र पाटील यांचे आभार मानतो आणि ज्यांनी आम्हाला मदत केली ते सर्व शिक्षक, संस्था चालक, विद्यार्थी मित्र, या कार्याचे प्रमुख या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि हा आमचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो। भारत विकास परिषद धुळे शाखा यांच्या वतीने आज भारत को जानो राष्ट्रीय समूहगान स्पर्धा या दोघं स्पर्धेंचं आयोजन दाते रेजन्सी या ठिकाणी घेण्यात आलं होतं। हे दोघं कार्यक्रम भारत विकास परिषदेच्या सर्व शाखांवर अनिवार्य आहे, ते कंपल्सरी घ्यावेच लागतात। अशा पद्धतीने जो कार्यक्रम असतो त्यातला एक अत्यंत महत्त्वाचा हा कार्यक्रम होता। यामध्ये राष्ट्रीय समूहगान स्पर्धेमध्ये राष्ट्राला उद्देशून जे राष्ट्रभक्तीपर गीत आहे त्या गीतांवर आधारित स्पर्धा, समूहगानाची स्पर्धा जी आहे ती घेण्यात येते। त्या स्पर्धेचा उद्देश एवढाच असतो की मुलांना राष्ट्राप्रती प्रेम निर्माण व्हावं, राष्ट्रभक्ती निर्माण व्हावी, त्या दृष्टीने राष्ट्रभक्तीपर गीतांचं जे गायन आहे ते केल्यामुळे त्यांच्या मनामध्ये राष्ट्राबद्दल प्रेम आणि आदर निर्माण होतो। तसेच भारत को जानो या क्विज कॉम्पिटिशन किंवा जी प्रश्नमंजुषा असते त्याच्यामध्ये ही पण भारताबद्दल जॉग्राफी, हिस्ट्री, त्याच्यानंतर अशा अनेक भारताविषयीच्या ज्या माहिती आहे ज्या इतर कुठल्याही पुस्तकात आपल्याला उपलब्ध होत नाही, अशी सर्व माहितीचं एक पुस्तक भारत को जानो त्यांना देण्यात येतं। त्याच्यावर अभ्यास करून विद्यार्थी आपापल्या शाळांचं प्रतिनिधित्व करतात आणि या ठिकाणी 2 गट ज्युनियर आणि सिनियर गटामध्ये ही परीक्षा परत एकदा घेतली जाते। कोण बनेगा करोडपतीच्या धर्तीवर त्या पद्धतीने या ठिकाणी ही परीक्षा घेतली जाते आणि त्याचे जे स्पर्धक असतात ते वरती प्रांतावर समूहगान, तसेच या भारत को जानो के जे स्पर्धक आहे
ते वरती प्रांतावर पाठवले जातात. प्रांतावर जर ते सिलेक्ट झाले किंवा प्रांतावर जर प्रथम उत्तीर्ण झाले तर ते पुढे क्षेत्रावर जातात, क्षेत्रावर राष्ट्रीय पातळीवर जातात. अशी ही राष्ट्रीय पातळीवरच्या या दोघं स्पर्धा आज आयोजित करण्यात आल्या होत्या.